यंदाच्या महापालिका निवडणुकीत सुद्धा घराणेशाहीचाच दबदबा दिसणार आणि निष्ठावंत कार्यकर्ते फक्त आणि फक्त सतरंजा उचलण्यापुरते मर्यादित राहणार असं चित्र दिसण्याची शक्यता अधिक आहे। बहुतांश पक्षामधल्या सगळ्याच बड्या नेत्यांनी कमी अधिक फरकानं आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटं मागायला सुरुवात केली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या पक्षाची काही वेगळी अवस्था नाही आहे। ठाकरेंच्या बड्या शिलेदारांनी आपल्या नातेवाईकांसाठी आता तिकीटं मागायला सुरुवात केलेली आहेत आणि यावर आता ठाकरे हे नेते कोणते आहेत आणि त्यावर ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूयात। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेत घराणेशाही, नेत्यांची मुलामुलींच्या तिकिटासाठी लगीनघाई। तरीही ठाकरे म्हणतात भाजपमध्ये सगळ्यात जास्त घराणेशाही। तेजस्विनी घोसाळकर, विनोद घोसाळकरांची मोठी सून। तेजस्विनी घोसाळकरांनी ठाकरेंची शिवसेना सोडली आणि भाजपसाठी प्रचारालाही लागल्या। आता विनोद घोसाळकर आपल्या धाकट्या सुनेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। फक्त घोसाळकरच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी आपल्या मुलामुलींना तिकीटं मिळावीत म्हणून लॉबिंग सुरू केलंय। विनोद घोसाळकर धाकटी सून पूजा घोसाळकरांसाठी दहिसरमधून इच्छुक आहेत, तर खासदार संजय दिना पाटलांना त्यांच्या मुलीसाठी भांडूपमधून तिकीट हवंय। सुनील प्रभू मुलासाठी गोरेगावमधून इच्छुक आहेत। आमदार अजय चौधरींना आपल्या सुनेसाठी परळमधून तिकीट हवंय। आमदार सुनील शिंदे यांचा भाऊ प्रभादेवी मतदारसंघातून लढायला इच्छुक आहे। ठाकरेंच्या नेत्या श्रद्धा जाधव या आपल्या मुलासाठी वडाळ्यातून तिकीट मागतायत। माजी आमदार दगडू सकपाळ हे मुलीसाठी लालबागमधून इच्छुक आहेत। माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक यांना कुलाब्यातून लढायचंय। ठाकरेंचे कोकणातले नेते विनायक राऊत हे त्यांचा मुलगा आणि मुलीसाठी वाकोल्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत। संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत। युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत। सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत। हां, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे। अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जी नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय। आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले, कार्यकर्तेच आहेत ना। असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे। घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही। शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना, भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरच आहे। ठाकरे बंधूंनी जागा वाटपाचं काय ठरवलंय किंवा तिकीट कुणाला देणार हे पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं नाहीये। 2017 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते 84, 4 अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर झाले 88, मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेल्यावर ही संख्या झाली 94। 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली। ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंकडे 46 नगरसेवक गेले। सध्या ठाकरेंकडे फक्त 48 नगरसेवक उरलेत। त्यापैकी 35 नगरसेवक हमखास ठाकरेंना साथ देणारे आहेत। या 35 नगरसेवकांना महापालिका निवडणुकीत ठाकरे तिकीट देण्याची शक्यता आहे। त्याशिवाय ठाकरे या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहेत। त्यामध्ये तरुण उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल। 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा आहे। त्याऐवजी ज्येष्ठ नगरसेवकांच्या पसंतीचा उमेदवार त्या वॉर्डात दिला जाईल, तर तरुण स्थानिक शाखा प्रमुख आणि महिला संघटकांना उमेदवारी देण्याची ठाकरेंची रणनीती आहे। तब्बल 8 वर्षानंतर महापालिका निवडणूक होते आहे। एक अख्खी पिढी या दरम्यान मोठी झाली आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंकडून बरेचसे नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदेंकडे गेल्यानं प्रत्यक्ष फील्डवर ठाकरेंची ताकद तुलनेनं कमी झाली आहे। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक नेते आपापल्या मुलांना उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत। ठाकरे आणि मनसेचे उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज भरतील अशी माहिती आहे। त्यामुळे ठाकरे घराणेशाहीला तिकीट देणार का हे कळायला आणखी काही दिवस लागतील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।